सुपर स्ट्रायकर्स वर्सेस काठावर 5. 2 चेंडू 1 षटकार. उत्कृष्ट चेंडू. अरुण स्ट्राइकर. व्हाइट बॉल. सेमीफायनलचा हा सामना, यातून जो कोणी जिंकेल तो फायनलला केएमपीडी स्ट्रायकर्स यांचा सामना करेल. सुंदर फटका अरुण कडून आणि 1 धाव. संकेत स्ट्रायकर. चांगला चेंडू, धाव घेण्यात अपयशी. सुंदर फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटचा चान्सेस पण वाचलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन पुन्हा रिटर्न आलेला आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक ओव्हर 10 रन्स. सुंदर फटका आणि 6 धावा अरुण यांच्याकडून पहिल्याच चेंडूत. अजून एक सुंदर षटका आणि 1 धाव. टोटल धाव 17. 2 चेंडू झालेले आहेत आणि जबरदस्त फटका, थेट 6. संकेत यांच्याकडून धावफलक 23 धावांवर. एकही गडी गमावलेला नाही अजून पण. आणि हा आणखी एक जबरदस्त टोला, थेट 6 धावा संकेत यांच्याकडून. एक चांगली भागीदारी बनवत दुसऱ्याच ओव्हरमध्ये. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. चांगला गोल. सुंदर फटका आणि ही कॅच आणि संकेत मल्हार आउट. तेवीस धावा. आणि 1 धाव सोडण्यात यशस्वी अरुण. पुढचे फलंदाज मितेश. हवेत टोला आणि 1 धाव. केएमपीडी काठावर 5 यांच्यासाठी. अजूनपर्यंत चांगलं षटक जय यांच्याकडून. 1 धाव. .
36 धावा केएमपीडी काठावर पास यांच्या. आणि हा नो बॉल. अवांतर धाव. आणखी एक धाव धावून काढलेली आहे. आणि पुढे येऊन मारलेला चेंडू. एक धाव समाधान मानावं लागेल. तीन ओव्हर मध्ये 36 धावा आतापर्यंत केएमपीडी काठावर पास यांच्या झालेल्या आहेत. बघूया चौथ्या षटकात काय होतंय. चांगला चेंडू आणि एक धाव. तर पुढचा चेंडू रुपेश यांचा. हॅलो 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 तर केएमपीडी काट्यावर 5 संघांनी 42 धावा केल्या आहेत 4 षटकांमध्ये आणि 43 रन्स विन दिले ते सुपर स्ट्रायकर संघाला. हा सामना ठरवेल की थर्ड प्राइज विनर कोण असेल. जो हरेल संघ तो थर्ड प्राइजसाठी पात्र ठरेल आणि जिंकणार संघ हा फायनलसाठी झुंज लढेल ते स्ट्रायकर संघाशी. तर पहिली ओव्हर घेऊन येतात ते प्रशांत वर्मा आणि फलंदाजीसाठी बॅट्समन सुयोग जाधव आणि रोहित.
तर पहिले षटक प्रशांत वर्मा यांचं. पहिला चेंडू आणि लॉफ केला आणि कुठेतरी झेल पकडण्याची संधी होती, परंतु प्रशांत वर्मा हे यांचा राईट हँड थोडा दुखाग्रस्त असल्यामुळे त्यांनी ट्राय सुद्धा नाही केलाय या चेंडूवर. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला, परंतु निर्धाव असा चेंडू. सुंदर गोलंदाजी प्रशांत वर्मा यांची. पुढील चेंडू वाईड बॉल. पुन्हा एकदा प्रशांत वर्मा यांना लॉफ केलाय बाउंड्री लाईनवर. तेवढी चांगली झेल. संकेत मल्हारच्या हातात सरळ चेंडू विसावला आणि रोहित यांना परतावा लागतंय. 3 चेंडू 2 धावा आणि पहिली गडी बाद. आता ओमकार मात्र आले ते संपूर्ण जिम्मेदारी घेऊन केम्पिडी सुपर स्ट्रायकर संघाची. चांगला असा चेंडू, परंतु अवांतर धाव. वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने लॉफ केलाय. 1 धाव भेटेल तिथे, मात्र 1 धावेवर समाधान. पुन्हा एकदा बाबू यांनी लटकावलाय सुंदर असा चेंडू. सुयोगांना परतावा लागेल. सुयोग सुद्धा थोडे दुखाग्रस्त दिसले. काहीतरी मला वाटतं क्रॅम्प आलाय की त्यांचा पाय मुरगळलाय. आता मात्र फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनुराग गावडे आणि त्यांच्या बंधूंकडनं यावेळी एका षटकारासाठी 1000 रुपये. सेमीफायनलच्या सामन्यात 1000 रुपये. सुंदरसा लॉफ केलाय समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते, मात्र 1च धाव भेटेल या चेंडूवर आणि षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5, 2 गडी बाद. पुढील गोलंदाजी मार्कवर मितेश पिसाट. फलंदाज अनुराग गावडे. पहिला चेंडू वेल लेफ्ट केलाय अनुराग गावडे यांनी. पुन्हा एकदा लॉफ केलाय वरच्या दिशेने आणि जेल सुटतो. यावेळी मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते आणि 1 धाव पूर्ण होते. कृपया बाहेरून कोणी डिस्टर्ब करायचं नाही. पुन्हा एकदा मितेश लेग साईडच्या दिशेने चांगला असं खेळून काढलाय, मात्र 1च धाव भेटेल या चेंडूवर सुद्धा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मितेश यांचा. लेग स्पिन चेंडू. यावेळी मात्र जेल सुटे. 2दा ट्राय केलेला संतोष यांनी, परंतु जेल निसटलाय हातातून. पुढील चेंडू. हॅलो 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 3-3. हॅलो ए राहुल. हॅलो 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 माईक बंद आहे. चालू होते सांगतो कशासाठी.
तर ओमकार गवंडी हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. तर ओमकार यांना 100 रुपये भेटत आहेत ओमकार गवंडी यांच्याकडनं. हॅलो. तर हॅलो हॅलो. हॅलो. तर आता उर्वरित 2 षटकांमध्ये 24 धावांची गरज. हॅलो. तर रुपये ठेवण्यात आलेले. लोअर फुलटॉस चेंडू सुंदर असा 1 धावांसाठी. कृपया मागच्यानी कोणी ओरडू नये, मॅच चालू आहे. कृपया थोडं सहकार्य करायचे. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. हॅलो. अतिशय हॅलो. आता त्याला कोण बोलणार नाही काय, ट्राय नाही केलं म्हणून त्याला बोलतोय. हॅलो हॅलो. तर प्रत्येक षटकारासाठी
केमपीडी नमुन्याच्या संघाकरता 100 रुपये घोषित करण्यात आलेले आहेत. पुढचा चेंडू योगेश यांचा. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॅटफुटवर पंच केला आणि षटकार. दुसरा षटकार पटकवला आहे तो ओमकार यांनी. ते 200 रुपये इथे जमा झालेले आहेत केमपीडी नमुने या संघाकडनं. आता लगातारच्या 2 चेंडूवर अजून 2 षटकारांची गरज. पुन्हा एकदा बॅटफुटवर येऊन यावेळी मात्र झेल टिपलाय तो अरुण यांनी बाउंड्री लाईनवर. सुरेख असा झेल. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे स्टार्टिंग पासनं. आणि मात्र गोलंदाज कुठेतरी चूक करेल तरच ते लोक हरू शकतात. आणि सिंपल असा चेंडू टाकला होता आणि फायनलला पोहोचते ते काटावर पास. थर्ड प्राइज साठी पात्र ठरताय ते सुपर स्ट्रायकर संघ. उत्कृष्ट खेळात सुपर स्ट्रायकर संघ तुम्ही सुद्धा. केमपीडी प्रीमियर लीग 2025 चे आम्हाला सेकंड रनर्स अप भेटले ते सुपर स्ट्रायकर्स. तर मॅन ऑफ द मॅच ठरतंय या मॅचचा प्रशांत वर्मा. बर्थडे बॉय प्रशांत वर्मा ठरतं मॅन ऑफ द मॅच. एवढे एक्साइटेड असतात ते आधीच जाऊन उभे आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खूप एक्साइटेड असतात ते क्रिकेटसाठी. वेळ त्यांचा असा आहे की ते इजाग्रस्त असताना सुद्धा हा सामना खेळत आहेत. पूर्ण टुर्नामेंट त्यांनी खेळली. काल रात्रीच ते इंजर्ड झाले होते. त्यांचा राईट हँड अत्यंत दुखाग्रस्त आहे. तरी क्रिकेटसाठी ही असा त्यांचा एक ब्रीद वाक्य आहे. हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे